बनावट मद्य कारखान्यावर धडक कारवाई, उत्पादन शुल्क पथकावर जीवघेणा हल्ला, 5,71,000चा मुद्देमाल जप्त। महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता कालावधी तसेच नाताळ व 31 डिसेंबर 2025च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाने बनावट मद्य निर्मितीविरोधात मोठी कारवाई केली। या कारवाई दरम्यान स्थानिक अज्ञात इसमांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशन धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे सहायुक्त अंमलबजावणी व दक्षता, श्रीमती यू.आर. वर्मा विभागीय उपायुक्त नाशिक विभाग, तसेच श्रीमती स्वाती काकडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। निरीक्षक आर. धनवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवीन मनमाड इंदोर रेल्वे क्रॉसिंगजवळ अनवर नाल्याच्या परिसरात पिंपरी शिवारातील पत्री शेडवर छापा टाकण्यात आला। छाप्यात बनावट देशी मद्य व मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य आढळून आले। कारवाई सुरू असताना अज्ञात इसमांनी पथकावर हल्ला करून निरीक्षक व जवानांना जखमी केले। हल्लेखोरांनी महिंद्रा कंपनीच्या चारचाकी पिकअप MH-41 AU 6207 मधून अंदाजे 200 लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे 2 स्पिरिटने भरलेले प्लास्टिक ड्रम, 90 मिली क्षमतेच्या रिकाम्या बाटल्यांचे बॉक्स व इतर साहित्य घेऊन घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशन येथे रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। जखमी झालेले निरीक्षक आर. धनवटे, दुय्यम निरीक्षक अमोद भडागे, जवान दारासिंग पावरा व सुरेश शिरसाळे यांच्यावर जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचार करण्यात आले। घटनास्थळावरून एकूण 5,71,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अज्ञात इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास निरीक्षक आर. धनवटे करीत आहेत। ही कारवाई निरीक्षक आर. धनवटे, दुय्यम निरीक्षक श्रीमती शुभांगी मोरे, अमोद भडागे, दीपक गवळी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक JB फुलपगारे, अनिल निकुंबे तसेच जवान दारासिंग पावरा, नितीन पाटील, सुरेश शिरसाळे, गौरव सप्पके, मनोज धुळेकर, मयूर मोरे, बाळकृष्ण सोनवणे, कल्पेश शिलार व वाहन चालक श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या पथकाने केली।